गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण लास्ट पॉईंट पाहिलं होतं याच्या केमिकल बॉन्डिंगच्या चॅप्टरमध्ये, दॅट इज द पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपण पहिला पॉईंट पाहिलं होतं बॉन्ड अँगल. ओके, आता लेट सी व्हॉट इज बॉन्ड अँगल हिअर. द बॉन्ड अँगल इज नथिंग बट द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. ओके, H2चं एक्झाम्पल पाहिलं होतं. अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन, जे ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स होल्ड केलेत त्याच्यामध्ये जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड अ बॉन्ड अँगल. देन सेकंड पाहिलं आपण बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ अ बॉन्ड ऑफ वन टाइम प्रेझेंट इन 2 ॲटम इन द गॅसियस स्टेट. ओके, 1 मोल सबस्टन्स ऑफ गॅसियस स्टेटमध्ये बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज अ बॉन्ड एन्थॅल्पी. ओके, त्यानंतर थर्ड पाहिलं आपण दॅट इज bond angle, bond enthalpy, and then bond length. Okay, so the bond length is equivalent distance between the nuclei of the two covalent bonded atom. दोन कोव्हॅलंट बॉन्डेड ॲटमच्या मधलं डिस्टन्स म्हणजे काय, बॉन्ड लेंथ. त्याच्यानंतर पाहिलं आपण बॉन्ड ऑर्डर. सो द बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू द नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन द टू ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. जेवढे बॉन्ड असतील तेवढे याची बॉन्ड ऑर्डर. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअर पेअर ऑफ electron, so they having a polarity of covalent bond. For example, HCl असेल किंवा HF असेल, so they are a polar covalent bond. H is a partial positive and F is a partial negative, therefore it shows the polarity, that is the polar covalent bond is formed. Okay, आणि after that next point is the dipole moment. Dipole moment, okay, हा important point आपल्याला स्टडी करायचा आहे, which is represented by mu. Okay, dipole moment is represented by mu. So dipole moment is the product of magnitude of charge. हा product आहे. Dipole moment काय आहे? It is the product of magnitude of charge and distance between the center of positive and negative charge. Distance between the positive and negative charge. Okay, दोन चार्जेस आहे, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस, यांच्यामधलं डिस्टन्स आणि त्यांच्यावरती असणारा चार्ज यांचं जर आपण यांचं जर प्रोडक्ट घेतलं तर दॅट विल गिव्ह द dipole moment. Okay, so what is the dipole moment? It is a measurement of bond polarity. Measurement of bond polarity. Dipole moment is a measurement of bond polarity. Measurement of bond polarity. Okay, mu is equal to, आता म्यूचं काय दिलं फॉर्म्युला, Q into R. Q into R. Mu is equal to Q into R, where Q is a charge and R is the distance between the positive and negative charge. Okay, suppose mu is equal to जर 0 असेल तर मॉलिक्यूल नॉन पोलर असेल. ओके, मेजरमेंट ऑफ बॉन्ड पोलॅरिटी. म्यू इज इक्वल टू 0 असेल तर नॉन पोलर मॉलिक्यूल, आणि म्यू इज नॉट इक्वल टू 0, 0पेक्षा जास्त असेल तर दॅट विल बी द polar. That will be the polar. Okay, and actually it is a vector quantity. Dipole moment is a vector quantity. Physics मध्ये आहे आपल्याला vector quantity. Okay, so it is a direction of atom to lone pair. Vector quantity आहे, that is the magnitude and directional quantity. Vector quantity म्हणजे काय, it having a magnitude and डायरेक्शनल कॅरेक्टर, डायरेक्शनल क्वांटिटी. ओके, कसं आपण एक डायरेक्शनल टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता याच्यामध्ये कसं डायरेक्शन शो करतो आपण, ॲरो शो करतो, विच हॅविंग द हेड अँड टेल. ओके, दिस इज द टेल फॉर पॉझिटिव्ह सेंटर अँड हेड फॉर निगेटिव्ह सेंटर. हेड फॉर निगेटिव्ह सेंटर. ओके, सो आणि युनिट काय याचं, the unit of the dipole moment is d by. Okay, लक्षात येते का पहा. So it is a vector quantity where having the magnitude and directional quantity. It is having a measurement of the bond polarity. If mu is equal to 0, then it is a non-polar. Mu is not equal to 0, that is the polar molecule. And it is a डायरेक्शनल. ह्याच्यामध्ये सपोज एक्झाम्पल जर आपण घेतलं, सपोज नायट्रोजनचं एक्झाम्पल घेतलं आपण, हायड्रोजन
हायड्रोजन आणि हायड्रोजन 3 NH3. ओके. सो याच्यामध्ये जो व्हेक्टर क्वांटिटी आपण शो करतो असं. ओके. आणि याच्यावरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्याची क्वांटिटी त्याचं आपण असं शो करतो त्याला. ओके. ॲरो शो करतो. डायरेक्शन ऑफ ॲटम टू लोन पेअर. आता इथं कुठे आहे डायरेक्शन? ॲटमपासून लोन पेअरकडे आहे. आणि इकडं ॲक्च्युली जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे निगेटिव्ह कोण आहे याच्यामध्ये? नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. म्हणून हा पॉझिटिव्ह सेंटर, हा निगेटिव्ह सेंटर, म्हणून ॲरो आपण असा दाखवला आहे त्याच्यामध्ये. ओके. सो डायरेक्शन टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. Direction towards more electronegative atom. Okay. So here we can find out the dipole moment. We can find out the dipole moment. For example, आता याच्यामध्ये चार्ज इन कुलम आणि याच्यामध्ये हे आपण डिस्टन्स आपण मीटरमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. चार्ज इन कुलम अँड डिस्टन्स इन मीटर. ओके. सो दॅट इज द dipole moment is a vector quantity represented by a small arrow with a tail on the positive head center and head pointing towards the negative center. इथं पाहिलं आपण पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर. सो इट इज अ मेजरमेंट ऑफ बॉन्ड पोलॅरिटी. मेजरमेंट ऑफ अ बॉन्ड पोलॅरिटी. वेदर द बॉन्ड इज पोलर और नॉन पोलर दॅट कॅन बी समराइज बाय युझिंग दिस पर्टिक्युलरली बॉन्ड पोलॅरिटी. ओके. आता याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याच्यामध्ये सर्व ॲटम सेम्स आहेत, तर याची व्हॅल्यू काय असणार आहे? लेस दॅन 0 असणार आहे. ओके. म्यू इज नॉट इक्वल टू 0. ओके. तर हा नॉन पोलर, हा पोलर मॉलिक्यूल असेल. ओके. सो अमोनिया इज अ पोलर मॉलिक्यूल. अमोनिया इज अ पोलर मॉलिक्यूल. ओके. आता पुढे एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज CH4 आहे. CH4 मिथेन आहे. तर याच्यामध्ये हा कार्बन आहे, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. सर्व ॲटम सेम असतील आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नसतील त्याच्यावरती, तर त्याचा म्यू काय येतो? म्यू इज इक्वल टू 0. सर्व ॲटम जर सेम असतील आणि ह्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर नसतील, तर याचा जो काही बॉन्ड हे आहे डायपोल मोमेंट आहे, तो डायपोल मोमेंट काय येतो? 0 येतो. आणि 0 जर असेल तर हा काय आला मग? पोलर का नॉन पोलर? इट विल बी अ म्यू is equal to 0. It is a non-polar. So this molecule is a non-polar molecule. Okay. समजते का डायपोल मोमेंट? काही एक्झाम्पल दिलं पहा. BF3 आहे. BF3 मध्ये पण सेम कंडिशन आहे. तिथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही आणि सर्व ॲटम सेम आहे. सो म्यू इज इक्वल टू 0. सो BF3 इज ऑल्सो नॉन पोलर. ओके. आणि वॉटरचं एक्झाम्पल आहे पहा. आता पुढचं एक्झाम्पल वॉटरचं घेतो मी. ऑक्सिजन, हायड्रोजन. ओके. आणि ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. आता इथं अशी याची आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील आणि ॲटम जर सेम असतील, तर म्यू इज नॉट इक्वल टू 0. ओके. म्यू इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल. ओके. सो NH3 असेल, NF3 असेल, त्याच्यानंतर HCl3 असेल. ओके. CHCl3 तरीसुद्धा ते काय असतील? पोलर मॉलिक्यूल असतील. ओके. समजते? सो दिस इज द डायपोल मोमेंट. फार इझी आहे कन्सेप्ट. लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज रेझोनन्स. ओके. रेझोनन्स इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे रेझोनन्सचा. आपण क्विकली घेऊया रेझोनन्स. सो व्हॉट इज द रेझोनन्स? सो लेट्स सी. रेझोनन्स इज नथिंग बट it is a redistribution of pi or non-bonded electron. A redistribution of pi or non-bonded electrons that is called as a resonance. आता इथं काय करतोय आपण? ह्याच्यामध्ये काय करतोय? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ पाय और नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल आहे पहा CO3चे एक्झाम्पल याच्यामध्ये घेतले. सपोज CO3 2- फॉर एक्झाम्पल CO3
2 मायनसचं एक्झाम्पल आपण घेतले. त्याचं पहिलं स्ट्रक्चर काढलं आपण. सपोज कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि इकडे सिंगल बॉन्ड. ओके, हा एक बॉन्ड घेतला आपण याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्यावरती 2 2 2, इथे पण परत 2 2 आणि 2, इथे निगेटिव्ह चार्ज आहे आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, आता ह्याचं रिडिस्ट्रिब्युशन ऑफ पाय ऑर नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. आता इथं रिडिस्ट्रिब्युशन आणि आपण डबल हेडेड ॲरो दाखवतो. इथं रेझोनन्ससाठी काय करतो आपण, डबल हेडेड ॲरो दाखवतो. याच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये मोर दॅन वन लेव्ही स्ट्रक्चर that can be represented by the resonance. Okay, example, differ from one another only in the position of electrons. इथं काय असेल, इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज होईल, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज होईल, बाकी काही चेंजेस होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता काय केलं इथं, सपोज असं डिस्ट्रीब्युशन दाखवलं तर काय चेंजेस होईल. हा कार्बन, हा सिंगल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड जनरेट झाला, हा सिंगल बॉन्ड ॲज इट इज निगेटिव्ह चार्ज, हे इलेक्ट्रॉन्स सेम. आता इथे काय येईल, इथे 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन, या ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, आता थर्ड केसमध्ये काय होईल, याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील. ठीक आहे, पाहता याच्यामध्ये सिम्पली इलेक्ट्रॉन्स काय होतील, इथनं इथे शिफ्ट होतील. आणि एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो याचं पहा. सो कार्बन ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. ओके, त्याच्यानंतर पहा इथं कार्बन, हा ऑक्सिजन, हा निगेटिव्ह चार्ज, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथे सिंगल बॉन्ड येईल आणि इथे डबल बॉन्ड जनरेट, इथे समजते इथे डबल बॉन्ड जनरेट केलं आपण. ओके, सो दॅट विल गिव्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स here negative charge and lone pair of electrons. Okay, so these first, second and third structure. Okay, आता या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये बॉन्ड अँगल चेंज झाला का, नाही. मॉलिक्यूल चेंज झाले का, नाही. ॲटम चेंज झाले का, नाही. सर्व सेम आहे. फक्त काय केलं इथं आपण, इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज केली. ओके, इथं डबल बॉन्ड आहे इनिशियली, सेकंड केसमध्ये इथं आहे, थर्ड केसमध्ये इथे डबल बॉन्ड आहे. ओके, रिडिस्ट्रिब्युशन ऑफ पाय ऑर नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. Redistribution of pi or non-bonded electron is nothing but the resonance. Okay, and this is the resonance hybrid. Resonance hybrid. Okay, so resonance hybrid is different from the most stable structure, that is the resonance hybrid. Okay, and this structure is called as a canonical structure. Canonical structure. Okay, so this is the resonance. फार easy आहे. आणि एक पॉईंट राहतो आपलं कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. ओके, आता कोव्हॅलंट कॅरेक्टर, आता कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि आयोनिक बॉन्ड इज कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, so several ionic compound possess partial covalent character and shows properties similar to the covalent bond. Okay, for example LiCl, lithium chloride is ionic but it is more soluble in organic solvent. Okay, आता पहा याच्यामध्ये काय आहे, by according to the Fajan rule, smaller size of cation and larger size of anion. Fajan rule काय सांगतो, smaller size of cation and larger size of anion. तर तिथं काय असेल, ग्रेटर कोव्हॅलंट कॅरेक्टर टू आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डमध्ये तिथं ग्रेटर कोव्हॅलंट कॅरेक्टर असेल अकॉर्डिंग टू फजन रूल. जर स्मॉलर साईज ऑफ कॅटनची साईज स्मॉल आणि आयनची साईज लार्ज, आता सीएलची साईज लार्ज आहे आणि लिथियमची साईज स्मॉल आहे, तर दॅट विल शो द आयोनिक कॅरेक्टर. दॅट विल शो द आयोनिक, that ionic bond shows the covalent character. Ionic bond shows the covalent character. Okay, so हा लास्ट पॉईंट होता या चॅप्टरमधला. इथे आपला केमिकल बॉन्डिंगचा चॅप्टर फिनिश झाला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर घेतो, दॅट इज द रेडॉक्स रिएक्शन. ओके, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 6th चॅप्टर. तो उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. ओके, पासून घ्या रेडॉक्स रिएक्शन. उद्याच्या लेक्चरला आपण तिथून स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.